माझा आवाज ऐकू येतोय? ओके. नीट किंवा AIPMT 2008 चा क्वेश्चन आहे याच्यावर. क्वेश्चन काय बघा, ए photodiode is made up of band gap 2.5 electron volt. Okay, which of following signal it can detect? Which of the following signal it can detect? Okay, first option is 6000 angstrom, second option is 6000 nanometer, third option is 4000 angstrom, and last option is 4000 nanometer. काय करेक्ट ऑप्शन आहे? बघा, एनर्जी इन फोटॉन काढूया, फोटॉन मधली एनर्जी काढूया प्रत्येक ऑप्शनची. फर्स्ट ऑप्शनची किती येणार? 12400 डिवायडेड बाय 6000. ओके, 2.06 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता या फोटॉन मधली एनर्जी कमी आहे, 2.5 पेक्षा कमी आहे, सो दिस ऑप्शन इज ऑटोमॅटिकली कॅन्सल. सेकंड, एनर्जी इन फोटॉन, आता 12400 डिवायडेड बाय आता 6000 नॅनोमीटर म्हणजे किती अँगस्ट्रॉम असणार? हे बघा, 6000 नॅनोमीटर म्हणजे x अँगस्ट्रॉम. कन्वर्जन बघा कसं करायचं. 6000 नॅनोमीटर म्हणजे x अँगस्ट्रॉम, सो 6000 नॅनो मीन्स 10⁻⁹ मीटर आणि x अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर असं लिहायचं. ओके, सो मीटर मीटर दोन्ही साईडचं कॅन्सल होते. सो x इज इक्वल टू काय येणार आहे? अँगस्ट्रॉम मधली व्हॅल्यू किती येणार आहे? 10⁻⁻10 पलीकडे गेल्यानंतर 10⁻10 होणार ना, सो 600 येणार आहे. 600 म्हणजे थोडक्यात 6000 नॅनोमीटर म्हणजे काय असतं? 600 अँगस्ट्रॉम असतं, हे लक्षात ठेवायचं. 600 अँगस्ट्रॉम. सॉरी, 60,000 6000 नाही, 60,000. म्हणजे हे किती येणार आहे? 0.206 येणार इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन मध्ये एनर्जी इन फोटॉन किती येणार बघा? 12400 डिवायडेड बाय 4000 अँगस्ट्रॉम म्हणजे किती येते हे? 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो सेकंड ऑप्शन इज इम्पॉसिबल, थर्ड ऑप्शन इज पॉसिबल. सो करेक्ट ऑप्शन येणार आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, तर याच्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. नॅनोमीटर मधली व्हॅल्यू दिली तर ती अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. हे बघा, 500 नॅनोमीटर म्हणजे
5000 अँगस्ट्रॉम. ओके, 5000 नॅनोमीटर म्हणजे 50,000 अँगस्ट्रॉम. ओके, 400 नॅनोमीटर म्हणजे 4000 अँगस्ट्रॉम. हे साधारणपणे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे नॅनोमीटरचा अँगस्ट्रॉम मध्ये कन्व्हर्जन करायला 1 0 वाढवायचा नेहमी, लक्षात ठेवा. 1 0 वाढवायचा. उदाहरणार्थ 25 नॅनोमीटर म्हणजे किती होणार? 250 अँगस्ट्रॉम होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. कारण आपला जो फॉर्म्युला आहे एनर्जी काढण्यासाठी काय आहे? 12,400 डिवायडेड बाय वेव्हलेंथ अँगस्ट्रॉम मध्येच पाहिजे. तर हा फॉर्म्युला सुटेबल आहे. ठीक आहे. सो इन दिस वे देर इज अ प्रॉब्लेम. म्हणजे एखादा ऑप्टिकल सिग्नल डिटेक्ट करणार का नाही ते कसं चेक करायचं? एनर्जी इन फोटॉन काढायची. जर फोटॉन मधली एनर्जी बँड गॅप पेक्षा जास्त आली तर ती डिटेक्ट करणार, अदरवाइज इट विल नॉट डिटेक्ट. तर दिस इज अबाउट photodiode. Now we are going to study the solar cell. Solar cell. आता सोलर सेल म्हणजे काय असतं? तर इट इज ऑल्सो ए PN junction diode. It is a PN junction diode which convert light into electricity. Okay, solar cell is a PN junction diode which converts light into electricity. म्हणजे इथं काय होतं? लाईटचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये केलं जातं. आणि हा काय आहे? एक PN जंक्शन डायोडच आहे, लक्षात घ्या. PN जंक्शन डायोड. आणि यालाच काय म्हटलं जातं? फोटो व्होल्टेक सेल असं म्हटलं जातं. फोटो व्होल्टेक सेल. आता फॉरवर्ड बायस असतो का रिव्हर्स बायस असतो? तर इट इज अनबायस्ड. कारण तो बॅटरीला कनेक्ट केलेला नसतो. हा इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करणार आहे, लक्षात घ्या. इट इज अनबायस्ड. म्हणजे पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला आपण झिनर डायोड बघितला. झिनर डायोड कसा वर्क होतो? फॉरवर्ड का रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो? इट वर्क्स इन रिव्हर्स बायस. त्याच्यानंतर आपण बघितला फोटोडायोड. ओके, फोटोडायोड कसा वर्क होतो? रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये जोडल्यानंतरच तो वर्क होतो. आणि आता सोलर सेल. ओके, तर सोलर सेल कसा वर्क होणार आहे? सोलर सेल वर्क्स इन अनबायस्ड. म्हणजे ते बॅटरीला जोडलेलं नसतं. बॅटरी लागत नाही त्याच्या वर्किंगसाठी. आता वर्किंग ऑफ सोलर सेल इज सिमिलर टू, ओके, याचं वर्किंग जे आहे, सोलर सेलचं वर्किंग जे आहे ते काय असणार आहे? सिमिलर टू फोटोडायोड. हे फोटोडायोडला सिमिलर असणार आहे. म्हणजे काय होतं? लक्षात घ्या. सपोज this is PN junction diode. So this is P side, this is N side. Here there are holes, here there are electrons. ओके, डिप्लेशन लेअर मध्ये फ्री चार्जेस नसतात. ओके, आता पुन्हा एकदा याच्यावर रेडिएशन्स इन्सिडेंट केले. रेडिएशन. आता बघा, अगोदर मला सांगा, पी साइड कसं आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्हली चार्ज आहे का न्यूट्रल आहे? पी साइड म्हणजे डिप्लेशन लेअरच्या लेफ्टला, डिप्लेशन लेअर मध्ये चार्ज असतो. डिप्लेशन लेअरच्या लेफ्टला पी साइड अनचार्ज्ड, किंवा एन साइड काय असणार आहे? अनचार्ज्ड, म्हणजे न्यूट्रल असते. ओके, न्यूट्रल आपण बघितले. म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर किंवा एन टाइप सेमीकंडक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतो, तो न्यूट्रल असतो, लक्षात घ्या. आणि चार्जेस कुठे असतात? डिप्लेशन लेअर मध्ये असतात. ठीक आहे. आता डिप्लेशन लेअर मध्ये फोटॉन इन्सिडेंट झाली, फोटॉन लाईट इन्सिडेंट झाली, फोटॉन इन्सिडेंट झाली.
तर काय होणार लक्षात घ्या, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक्स वन्स अगेन. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन होल्स तयार होणार आहेत. एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होतो. आता पुन्हा एकदा काय असतं, डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि त्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते, N to P अशी असते. आता इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, पॉझिटिव्ह चार्जला त्याच्या डायरेक्शन सर्क्युलेट करतं, पुश करतं, आणि निगेटिव्ह चार्जला त्याच्या अपोजिट डायरेक्शन सर्क्युलेट करतं. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन होल तयार झाले कुठं, डिप्लेशन लेअर मध्ये. डिप्लेशन लेअर मध्ये कोव्हॅलंट बॉन्डच्या ब्रेकिंगमुळे इलेक्ट्रॉन होल तयार झाले, तर होल्स आर पुश्ड टुवर्ड्स P region and these electrons are pushed towards N region. आता न्यूट्रल रिजन मध्ये इथे इलेक्ट्रॉन आले, बरोबर आहे ना, इलेक्ट्रॉन आले तर काय होणार आहे, न्यूट्रल रिजन मध्ये इलेक्ट्रॉन आले तर काय होणार आहे, हे निगेटिव्ह होणार. आणि इथं देखील हा P टाइप सुरुवातीला न्यूट्रल होता ना, आणि त्याच्यामध्ये होल्स आले, एक्स्ट्रा होल्स आले, म्हणजे काय होणार आहे, हा पॉझिटिव्ह होणार. कशामुळं, त्या आलेल्या होल्स आणि इलेक्ट्रॉनमुळे. आणि अशा प्रकारे काय होते, संपूर्ण P साइड काय होते, पॉझिटिव्हली चार्ज होते, आणि N साइड काय होते, निगेटिव्हली चार्ज होते. निगेटिव्हली चार्ज होते. म्हणजे PN जंक्शन वर लाईट आपण इन्सिडेंट केली, ती लाईट इन्सिडेंट केली तर फोटॉन डिप्लेशन लेअर मध्ये जातात. डिप्लेशन लेअर मध्ये गेले की कोव्हॅलंट बॉन्डला ब्रेक करतात. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होतात, आणि हे इलेक्ट्रॉन आणि होल जे आहेत ते P रिजन आणि N रिजन मध्ये काय होतात, तिथलं इलेक्ट्रिक फील्ड त्यांना सेपरेट करतं. P साइडला होल आल्यामुळे काय होणार आहे, P साइड पॉझिटिव्हली चार्ज होणार. N साइडला इलेक्ट्रॉन आल्यामुळे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आल्यामुळे काय होणार आहे, ती निगेटिव्हली चार्ज होणार. आणि अशा प्रकारे हा PN जंक्शन डायोड जो आहे तो काय होणार आहे, इट बिकम चार्ज्ड. ओके, इट बिकम चार्ज्ड. आणि अशा प्रकारे आता बाहेर एखादा आपण बल्ब जोडला, LED बल्ब वगैरे जोडला, तर काय करतो, या चार्ज मुळे काय होणार आहे, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अँड इट ग्लोज, लाईट्स अप. आणि अशा प्रकारे लाईट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. लाईट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज द वर्किंग ऑफ द सोलर सेल. सोलर सेलचं वर्किंग लक्षात येते का, ते फोटोडायोड प्रमाणेच वर्किंग थोडंसं आहे, लक्षात घ्या. ओके, P साइड N साइडला आपण एखादा LED बल्ब जोडला, आणि त्या सोलर सेलचा जो PN जंक्शन डायोड आहे त्याच्या डिप्लेशन लेअरवर लाईट जर पडली तर काय होणार आहे, आपल्याला तो लाईट ग्लो झालेला दिसणार आहे. हे कशामुळे होतं, या अशा वर्किंगमुळे. ओके, तर या पद्धतीने हा सोलर सेलचा पार्ट आहे. सोलर सेलचा आणखी काही पार्ट आणि बाकीच्या याच्या पुढच्या कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू एंड दिस लेक्चर नाउ. कुणाचे काही डाऊट असले तर विचारा. उद्या रेग्युलर टायमिंगला लेक्चर असेल, ठीक आहे. 10 किंवा 10:15, 10 to 10:15च्या दरम्यान काय होईल, हे लेक्चर चालू होईल. ओके, गुड डे.